पुणे जिल्ह्यातल्या भिगवणमध्ये एका तरुणीचं अपहरण केल्याचा दावा केला जात होता। विशेष म्हणजे या मुलीचं लग्न 2 दिवसांवर असताना तिचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती। लग्नाची खरेदी करून ही तरुणी आपल्या आई आणि भावासोबत घरी जात असताना तिचं अपहरण करण्यात आलं। या प्रकरणात पोलीस तक्रारीनंतर अनेक दावे करण्यात आले, मात्र त्यानंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। भर दिवसा घडलेल्या अपहरणाच्या धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे। लग्नासाठी सोन्याची खरेदी करून आणि आई आणि भावासोबत दुचाकीवरून घरी परतत असताना 21 वर्षीय तरुणीचं अपहरण करण्यात आलं। मंगळवारी दुपारी 4च्या सुमारास ही थरारक घटना घडली। फिर्यादीनुसार 2 सख्ख्या भावांनी दुचाकी अडवत तरुणीच्या आई आणि भावावर दांडक्यानं हल्ला केला। त्यानंतर त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि गोंधळाच्या परिस्थितीत तरुणीला जबरदस्तीनं टेम्पोमध्ये कोंबून पळ काढला। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी आरोपी जहीर हुरुन शेख आणि आयान हुरुन शेख यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र या घटनेबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत। मुलीने मी माझ्या मर्जीने गेली असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे, तर त्या उलट तिच्या कुटुंबियांनी मुलगी स्वतःहून गेली नाही तर तिला पळवून नेलं असल्याचा दावा केला आहे। तर तिच्या मामाने मुलगी आमच्या सोबत आली नाही तर मी पोलीस स्टेशनच्या समोर आत्महत्या करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे। गुरुवारी तरुणी पोलिसांसमोर हजर राहिली, तसंच तिने पोलिसांना एक प्रतिज्ञापत्र दिलं। गेल्या 1 वर्षापासून जाहीर शेख या तरुणासोबत माझे प्रेम संबंध आहे। त्या नात्याबद्दल घरच्यांना पूर्वकल्पना दिली होती, पण घरच्यांनी त्याला विरोध केला। कुटुंबीय तिच्या इच्छेविरुद्ध दुसऱ्या मुलाशी लग्न लावून देण्याचा प्रयत्न करत होते। या दबावामुळे आणि परस्परांच्या विश्वासामुळे स्वतःच्या खुशीने आणि मर्जीने घर सोडल्याचा निर्णय घेतला। मी पूर्णपणे सज्ञान असून मला माझ्या आयुष्याविषयी स्वतंत्र निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे, असं तिनं प्रतिज्ञापत्रात म्हटलंय। तरुणीच्या कुटुंबियांनी मात्र हे दावे फेटाळले आहेत। तिचं अपहरण झाल्याचा कुटुंबियांचा दावा आहे। 4 दिवसांपूर्वी या तरुणीच्या अपहरणाची तक्रार कुटुंबियांनी पोलिसात दाखल केल्यानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या। पोलीस स्टेशन बाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं। त्यावेळी तरुणीने एक व्हिडिओ जारी करत आपली बाजू मांडली। मात्र त्यावेळी तिचं वक्तव्य आणि आत्ताची वक्तव्य यात तफावत असल्याचं आढळून येतंय, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे। या संपूर्ण प्रकरणात स्थानिक आमदार राहुल कुल यांची तरुणाकडच्या कुटुंबाला फूस असल्याचा आरोप तरुणीच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहे। या तरुणीला वडील नाहीयेत आणि जमिनीचा 7/12 तिच्या नावावर आहे। या मुद्द्याकडे लक्ष वेधत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठा दावा केलाय। महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहादच्या अनेक घटना घडतायत आणि या घटना सातत्यानं घडत आहेत। ठरवून हिंदू मुलींना टार्गेट करणं आणि विशेषतः ज्या मुलींना वडील नाहीत आणि ज्या मुलींच्या नावावरती प्रॉपर्टी आहे अशा मुलींना जास्त टार्गेट केलं जातं आहे आणि त्यातलाच हा प्रकार आहे। भिगवणमधली ही जी घटना घडलेली आहे ही अत्यंत नियोजनबद्ध घडलेली आहे। अझर शेख नावाचा जो हरामी वृत्तीचा माणूस आहे की ज्याच्यावरती 14-15 वेगवेगळ्या केसेस आहेत। लव्ह जिहादची पण एक केस त्याच्यावरती आहे। तलाठी भाऊसाहेबांना मारहाणीची केस त्याच्यावरती आहे। ॲट्रॉसिटीच्या अनेक केसेस आहेत। हा 2 नंबरचा व्यवसाय करून अशा मुलांना पैसे पुरवून प्रवृत्त करतोय आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये अझर शेखचा सर्वात मोठा हात आहे। परवा जेव्हा मी मोर्चासाठी भिगवणला गेलो तेव्हा हजारो हिंदू बांधव रस्त्यावरती आले होते। संग्राम भैया जगताप आणि मी तिथे गेलो होतो। राजकारण करण्याचा काहीच विषय नाही। या मुलींना एकदा जाळ्यात फसवायचं आणि परत वर्षभर गेला का त्यांची हॅरेसमेंट करायची, त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं अत्याचार करायचे, त्यांना जमिनी द्या, त्यांचे व्हिडिओ तयार करायचे, धमक्या द्यायच्या, असे प्रकार सुरू होत आहेत। आम्ही हेच म्हणतोय ना, महाराष्ट्रात ओरडून सांगतोय की लव्ह जिहाद काय प्रकार आहे, तर हाच लव्ह जिहाद प्रकार आहे ना। आज ही मुलगी 21 वर्षाची आहे, म्हणजे आता तिचं आधार कार्ड माझ्याकडे आहे। आधार कार्डावरती जन्मतारीख किती आहे बघा, 16/3/2005।
16/3/2005 म्हणजे अजून 21 वर्ष तिला पूर्ण व्हायचे आहेत. आता मी तुमच्याशी बोलतोय, फेब्रुवारीत महिना आहे, अजून पुढच्या महिन्यामध्ये तिला 21 वर्ष पूर्ण होत आहेत. ती काय म्हणते, 9 वर्षापासून माझे आणि याचे संबंध आहेत. 9 वर्ष म्हणजे ती मुलगी 12 वर्षाची होती. म्हणजे या लोकांनी 12 वर्षाची मुलगी म्हणजे 5वी-6वीला ही मुलगी आहे, तेव्हा या मुलीला टार्गेट केलं आहे, तेव्हा ही बळी मुलगी पडलेली आहे आणि तेव्हापासून या मुलीवरती अत्याचार सुरू आहे. आत्ता माझं पोलिसांना म्हणणं असं आहे, तुम्ही मुलगी सज्ञान आहे, मुलगी जसं म्हणेल तसं करतो असं तुमचं म्हणणं आहे. आता हे मुलीनंच तुम्हाला व्हिडिओ पाठवून दिला आहे. हे स्टेटमेंट ग्राह्य धरून पोलिसांनी सुमोटो या सेकवरती पोक्सो अंतर्गत कारवाई करावी. सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून प्रत्येक अँगलचा तपास सुरू आहे. तरुणीला घरी जायचं नसल्यानं तिला महिला केंद्रात ठेवणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तरुणीची वैद्यकीय तपासणीही झाली असून त्याचा अहवाल येणं बाकी आहे. तरुण पोलिसांच्या ताब्यात असून त्याला सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. तर दुसरीकडे आमची मुलगी आम्हाला परत द्या असा तिच्या आईचा आक्रोश कायम आहे. या प्रकरणी पुढे काय होतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी प्राईम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.